माझं म्हणणं ऐक म्हटलं ना. काका प्लीज मला ए, जाऊ द्या. माझं म्हणणं ऐक. जाऊ द्या, चुप. काका. नको. ऐक ना. ए, ऐक. मी मरून जाईल चुप. काका. रडू नको बोललो मला ना. जाऊ द्या. मला जाऊ द्या. मला जाऊ द्या काका. मला जाऊ द्या. तोंड बंद ठेव. काय करताय तुम्ही? आवाज नाही म्हणता ना. मला सोडा आवाज नको. काका तुम्ही काय करताय? रामू ए, काका ए, please रामू, मला काय सोडा. करतोयस? जाऊ द्या. सोड तिला, ए, सोड ए, तिला. सोड, सोड. सोड. ए, चल ना जाई तू. काय झालं? काय झालं? सांग ना. असं तुम्ही रडते दोघे कशाला? मला इथे एकटं सोडून चालले तो गेले. माणूस इथे का आला? अरे बोल जेव्हा मी तर. इथे एकटी होती ना अरे तेव्हाच देवा. तो आला आणि ठीक आहे ठीक आहे, काही नाही झालंय. काही नाही झालंय, शांत हो. तुला काही नाही झालंय. मी एकदम बरोबर वेळेत आली. रडू नको, मी आहे ना. मी बघून घेईल सगळं, मी बघून घेईल. अगं रडू नको. ठीक आहे, आता शांत हो जरा. ठीक आहे ठीक आहे, काही नाही झालंय. त्या दुष्ट माणसाला हा 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 त्याला हात नको लावू. रामू 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 का ओरडताय? हे काय झालं? रामूने दिव्या बरोबर चुकीचं काहीतरी करायला लागला. त्याला मी हे देवा. आता काय करायचं सांगा? पुढच्या आठवड्यात तुझं लग्न होणार आहे आणि तू असं का केलंस? हे असं वेड्यासारखी का बोलतेस? मी मुद्दाम तर नाही केलं ना काही. जर तू फोनवर बोलायला खाली नसती गेली तर हे सगळं नसतं झालं. कमीत कमी तू तरी माझ्यासोबत राहायला हवी होती ना. असं का केलं तुम्हा दोघींनी? शेवटी हाही दुष्ट अशाच निघाला. अशा लोकांना मारून टाकायला पाहिजे. ए तो तर मेला आहे ना. चुप राहा नाही तू. यार, याच्या तर प्रीताला नाही सोडणार मी. संपलं सगळं, आता सगळं संपलं. खूप वाईट फसलो आपण. 7 फेरे घेऊन सासरी जायला खूप आतुर होती मी. त्या गोष्टीची मी वाट बघत होती. पण देवानी मला तुरुंगात पाठवायचाही विचार केला. आता माझ्या कुटुंबाची अब्रूच चालली गेली. आता माझे आई बाबा काय करतील काही समजत नाहीये. लक्ष्मी रडू नको ग. लक्ष्मी असं रडू नको ग प्लीज. दिव्या तूच सांग ना हिला की असा विचार करून रडत नको बसू. नाही, चुकी तर माझीच होती. हिला एकटं सोडून जायला नको होतं मला. माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली. माझ्यामुळे तुमचं हे आयुष्य बर्बाद झालं. हे लक्ष्मी असं काही नाहीये. तू काहीतरी सांग ना हिला. आता आपली कधी काहीच सुटका नाहीये ना. आता आपण पूर्णपणे फसलो ना. आता आपल्याला सरळ फाशीच होईल. यातनं आता आपली काहीच सुटका नाहीये. ए चुपच ना ग आता. म्हटलं ना रडू नको. डोळे पुस आधी तू. ए तिचे डोळे पुस ग. फ्रेंड आहे बघणार नाही मी. जसं तू त्याला मारलं तसं मी आता तुला मारून ठेवेल. कळलं? कळतंय का तुला? तोंड बंद करून बस इथे. तोंडातनं आवाज निघाला ना. कूल, शांत व्हा आधी. अशा क्षणी आपल्याला शांततेत काम करावं लागेल.
काय करायचंय हा विचार करू. काय करायचंय? जरा मला विचार तर करू द्या. हम्म. नुसतं रडून रडून माझं डोकं खराब नका करू. हं? कोण आहे ग? संतोष आहे अगं. ही काय फोन करण्याची वेळ आहे का? जेव्हा बघावं तेव्हा कॉल करत असतो. 24 तास तुम्ही दोघं असं फोनवर काय बोलत राहता? सगळं फोनवरच निपटवणार का? इतकंच आहे तर लग्न का करताय तुम्ही? मी फोन घेऊ की नको सांग. ठीक आहे उचल, नाही तर पुन्हा पुन्हा फोन करेल तो. लाऊड स्पीकरवर टाक ना. अगं पापी, खुनी, निर्दयीपणे खून केलास तू. याला कसं हे कळलं? हॅलो, हॅलो संतोष, सगळं काही कळलं का तुला? काय कळलं? सगळं काही बर्बाद झालं आता. काय उद्ध्वस्त झालं? माझं आयुष्यच बर्बाद झालं. आयुष्य उद्ध्वस्त झालं? हॅलो हॅलो, अगं शांत हो. काय सगळं झालं? रडते सांगायचं काय? नाहीये, शांत हो तू. थोड्या वेळसाठी तरी हॅलो, शांत रडते राहा. कायस तू? का ओरडतेस? प्लीज शांत हो ना बेटा. आधी त्याला काय म्हणायचंय ते बघू. हॅलो, ओके? माझा आवाज येतोय ना? बर्बाद झाली. बर्बाद. चुप. हॅलो? अगं, चुप राहा ना. आधी त्याला काय म्हणायचं आहे ऐक हॅलो? ना नीट. काही गप्प वेळ का चुप झालीयस? राहा आणि त्याच्याशी आरामात बोल हॅलो? तू. आधी त्याला काय म्हणायचं ते ऐक तू. हम्म. काय म्हणतोस संतोष? खुनी म्हणतोय मी तुला. मी खून केला? हे तू कधी पाहिलं संतोष? काय म्हंटल? मी कधी पाहिलं? अरे मी कसं पाहू शकेन ते? मी तर बघूच शकत नाही ना. कारण तू माझाच खून केलायस ना. जेव्हा तुला पहिल्यांदा पाहिलं होतं ना, काय हा तेव्हा माणूस? नजरेनच तू माझा खून केला होता. माझा खून करणारी काहीतरी तूच एक विचित्र खुनी आहेस बोलतो. ना? बरोबर बोललो ना? हॅलो ब्रो, हॅलो, कोण? जर तुम्ही आता असंच बोलत राहिला तर तुम्हा दोघांना मारून मी खुनी बनून जाईल. हॅलो, आधी तर भलत्या वेळी कॉल करणं सोड आणि झोप. ए दिव्या, तुझ्यासाठीच तर हिने खून केला ना? काय म्हणतेस? मी आणि खुनी? हिला वाचवायच्या चांगल्याच विचारांनी मी त्याला धक्का देऊन तिथून पाडून दिलं, म्हणून तर खाली पडला तो. आणि पडताच त्याच्या डोक्याला जखम झाली आणि तो तिथेच मेला. त्याच्यात माझी काय चुकी आहे? तूच तर त्याला मारलं ना, म्हणून मी तुला खुनी म्हणतेय. अगं अशा गोष्टी का करतेस? ए तोंड बंद कर गा. कोणी खून केला असेल तरी आरोप तिघींवरही लागणार आहे ना. जर फसलो तर तिघी पण फसू आपण. ए सोना, तू तर याच गावातली आहेस ना? हो. इथे तुझ्या ओळखीचं कोणीच नाहीये का? हम्म. थोडासा विचार करून बघ ना. ए मी इथे एका काकांना ओळखते. ते स्वतः एक वकील आहेत. अगं मग वाट कसली बघते? त्यांना कॉल कर ना तू. अगं ग, वकिलाची काहीच गरज नाहीये. बरं होईल की आपण पोलिसांना सगळं काही सांगून द्यायचं आणि पोलीस कसंही आपल्याला काहीतरी करून वाचवतील. खरंच वाचवतील का?